आज आपण जाणार आहे महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमधील एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला म्हणजेच विसापूर किल्ला पाहायला. नमस्कार, स्वागत आहे तुमचे. मी सावली या माझ्या YouTube चॅनलमध्ये. पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळ असलेला विसापूर हा किल्ला इतिहासप्रेमी, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षक ठिकाण आहे. पावसाळ्यात हिरवळीने भरलेला विसापूर किल्ला पाहून मन तृप्त होते. विसापूर हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांनी इसवी सन 1713 मध्ये लोहगड किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधला होता. पेशव्यांसाठी हा किल्ला विशेष महत्त्वाचा असलेला किल्ला होता. पेशव्यांची लष्करी तळे येथे असायची. ब्रिटिशांविरुद्ध लढाईमध्ये या किल्ल्याचा फार मोठा वाटा आहे. विसापूर किल्ला हा समुद्र सपाटीपासून सुमारे 3556 फूट उंचीवर आहे. विसापूर किल्ल्यावर उभारण्यात आलेली प्राचीन तटबंदी ही किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. मोठमोठ्या दगडांपासून बनवलेली ही तटबंदी या किल्ल्याला शत्रूंपासून सुरक्षित ठेवीत होती. तटबंदीची उंची आणि जाडी लष्करी दृष्टीने योग्य ठेवण्यात आली होती. या तटबंदीचा काही भाग आजही भक्कमपणे उभा आहे. तटबंदीवरून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येत असल्यामुळे हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. विसापूर किल्ला फक्त तटबंदीसाठीच नाही तर येथे असलेल्या पाण्याच्या तलावासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. युद्धाच्या वेळी सैनिकांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून जागोजागी खडकापासून तलाव बनवलेले आहेत. पावसाळ्यात या तलावात पाणी भरलेले असते तेव्हा त्याचे सौंदर्य अजूनही फुलून दिसते. किल्ल्यावरील असलेले निसर्गरम्य, शांत, शीतल आणि मनमोहक वातावरण कोणालाही आवडेल असे आहे. विसापूर किल्ल्यावर एक प्राचीन शिवमंदिर सुद्धा आहे. हे मंदिर मराठ्यांची महादेवावर असणारी श्रद्धा आणि भक्ती याचा एक जिवंत पुरावा आहे. मंदिराला लागून एक छोटे बारव सुद्धा आहे. या बारवामध्ये असलेले पाणी पूजा करण्यासाठी वापरले जात असावे. मंदिराबाहेर 2 प्राचीन नंदी आहेत. मंदिर परिसरात एक खांब आहे. त्यावर नाग, हनुमान, गणपती यांचे चित्र कोरलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर अशी पिंड आहे. या शिवमंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणापासून केलेले आहे. मंदिर बांधून इतके वर्ष होऊन देखील मंदिर जशास तसे आहे. मंदिराजवळ एक मोठा तलाव आहे. पावसाळ्यामध्ये हा तलाव पाण्याने भरून या परिसराचे सौंदर्य वाढवते. हा किल्ला फक्त संरक्षण म्हणून नाही तर धार्मिक महत्त्व असणारा देखील आहे. येथे असणारी विविध मंदिरे याची साक्ष देतात. या किल्ल्यावर काही पडझड झालेल्या वास्तू आहेत ज्या येथील कधी काळी असणाऱ्या रहदारीची साक्ष देत आहे. येथे पडझड झालेल्या वास्तू कशासाठी वापरल्या जात असतील याबाबत माहिती मिळाली नाही, परंतु दुर्लक्ष झाल्यामुळे या इतिहासाच्या साक्षीदाराचा जीर्ण चेहरा या वास्तू स्वरूपाने पाहायला मिळत आहे. विसापूर किल्ल्यावर एका ठिकाणी श्रद्धा आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणून हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. हनुमानाला मराठा सैनिक शक्ती आणि धैर्य याचे दैवत मानत होते. साध्या स्वरूपाची ही मूर्ती किल्ल्याची धार्मिक परंपरा दर्शवते. किल्ल्यावर जागोजागी 12ही महिने पाणी असणारी छोटी मोठी तलाव आहेत. किल्ल्यावर उन्हाळ्यामध्ये किंवा आणीबाणीच्या वेळी पाण्याची कमतरता पडू नये म्हणून हे तलाव जागोजागी तयार केलेले दिसतात. अशा कल्पनाशक्तीचे विसापूर किल्ला उत्तम उदाहरण आहे. हा किल्ला चहूबाजूने निसर्गाने समृद्ध असा किल्ला आहे. या किल्ल्याचे अप्रतिम सौंदर्य शब्दामध्ये मांडता येत नाही. कणखर आणि तटस्थ तटबंदीचा हा किल्ला लोहगडाची अनेक आक्रमणांपासून एखाद्या राखणदारासारखा रक्षण करत त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
किल्ल्यावर पीठ दळण्यासाठी आणि तेल काढण्यासाठी एखादी खोली बनवलेली असावी, जी काळाच्या ओघाने पडून गेली. परंतु तेथे असणारे जाते आणि तेलघाणा यांनी त्यांचा इतिहास अजूनही जिवंत ठेवला आहे. पावसाळ्यात विसापूर किल्ला निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच. सुंदर धबधबे, धुके, हिरवीगार वाट आणि थंड हवा मनाला भुलवून टाकते. विसापूर किल्ला फक्त दगडांचा ढिगारा नसून तो मराठ्यांचे शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे.